ब्रेकिंग न्यूज सध्या आपण पाहतोय। कॅबिनेट नंतर फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेतल्याची माहिती मिळते। वादग्रस्त विधान आणि बेजबाबदार वर्तन खपवून घेतलं जाणार नाही। ही अखेरची संधी, यावर कारवाई काय करायची ती करू असं फडणवीस यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना आता निर्वाणीचा इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांची सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये पाहायला मिळतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेतल्याची माहिती आहे। वादग्रस्त विधान आणि बेजबाबदार वर्तन आता खपवून घेतलं जाणार नाही। ही अखेरची संधी आहे, यावर कारवाई काय करायची ती करू असं फडणवीस यांनी म्हटलंय। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना एक प्रकारे निर्वाणीचा इशारा दिल्याचं आता पाहायला मिळतंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य, संजय गायकवाड यांचं वर्तन आणि या सगळ्यानंतर आता मंत्रिमंडळाची प्रतिमा एक प्रकारे मलिन होतीये। विरोधकांकडून सुद्धा सातत्याने टीका केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेतल्याची माहिती मिळते। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेत त्यांना निर्वाणीचा इशारा दिल्याचं कळतंय। फडणवीसांनी नेमकं काय काय म्हटलंय? खरं तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली, अधिकाऱ्यांना त्यानंतर बाहेर जाण्यास सांगण्यात आलं आणि त्यानंतर तब्बल 20 मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त मंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना बैठकीमध्ये बसवून ठेवलं आणि त्यानंतर ज्या सगळ्या प्रकरणांची राज्यात सातत्यानं चर्चा आहे त्यावरून मंत्र्यांचं खरं तर त्यांनी खरडपट्टी काढली। सातत्यानं जी वादग्रस्त विधानं केली जातात किंवा बेजबाबदार वर्तन केलं जात आहे ते यापुढे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। या प्रकारचे जर घटना जर सातत्यानं घडत राहिल्या तर सरकारची बदनामी होते। त्यामुळे वादग्रस्त मंत्र्यांना ही अखेरची संधी आहे। यानंतर जर अशा पद्धतीच्या घटना घडल्या तर त्यावर काय कारवाई करायची ती केली जाईल अशा प्रकारचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। खरं तर 20 मिनिटांच्या या बैठकीमध्ये केवळ आणि केवळ सरकारच्या प्रतिमेवर जे काही प्रश्न सातत्याने उभे राहत होते त्यावरून मंत्र्यांची व इतर सर्वांचीच मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी काढण्यात आली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे असतील किंवा इतर वादग्रस्त मंत्री असतील या संदर्भात आता नेमका निर्णय काय होतोय की या केवळ खरडपट्टीवरतीच कारवाईचं जे काही स्वरूप होतं ते निश्चित केलं जाईल। मंत्र्यांवर जी काही कारवाई आहे ती संभवतः होते की नाही होते, कारण सातत्यानं कारवाईची मागणी केली जात होती। मात्र सध्या तरी अपडेट अशी आहे की मुख्यमंत्र्यांकडनं या सर्वच मंत्र्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खरडपट्टी काढण्यात आली। त्यामुळे आता तरी या मंत्र्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा येते का हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा निर्वाणीचा इशारा मंत्री गांभीर्याने घेतात का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं आहे। धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कॅबिनेट नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेतल्याची माहिती आहे। वादग्रस्त विधान आणि बेजबाबदार वर्तन खपवून घेतलं जाणार नाही असं आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलं।